आज आहे सॅटर्डे आणि मी रेडी झालेले आहे कारण आज माझ्या घरी माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्स येणार आहेत. खूप त्या पहिल्यांदाच येणार आहे आणि हा माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्स आहेत. म्हणजे आम्ही जवळजवळ 2014-15 पासून आम्ही एकत्र होतो जेव्हा आम्ही मास्टर्स केलं तेव्हा. आणि इतकं छान वाटतंय की ते आता सगळं घर आवरून रेडी ठेवलंय. आता बघू त्या कधी येतील. त्याच्या आधी मला तुम्हाला एक माझ्या घरात मी आज जी नवीन गोष्ट घेतली आहे ती दाखवायची आहे. तर मी दाखवते तुम्हाला काय घेतलंय. तर हे माझ्या किचनमध्ये मी नवीन गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे चिमणी. किती वर्ष नव्हती माझ्याकडे. आम्ही 3 वर्ष इथे राहतोय तर तोपर्यंत मी घेतली नव्हती. पण खूप छान आहे. आता इथे जागा कमी आहे तुम्ही पाहाल त्याप्रमाणे. तर जागा कमी असल्यामुळे हे डक्ट वगैरे काही नाही आहे, फक्त अशीच आहे फिल्टरवाली. असं घेतलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे एक आहे आणि लाईट आहे इथे. म्हणजे खाली किचन तुमच्या गॅसवर पण लाईट येतो असा. आणि हे ऑनचं आहे. 1, 2, 3 स्पीड प्रमाणे आहे. लाईट बंद करू शकता. आणि हे आता मी चालू केलेली आहे. एवढा आवाज येत नाही आहे आणि पॉवर आहे. अशा प्रकारे घेतलेली आहे. माझ्या मैत्रिणी घरून भेटून गेल्यावर आम्ही शिवाजी पार्कला, हे लहान मुलांचं खेळायचं ग्राउंड आहे, तिथे आलो. हे बघा नाही ते पक्षी लावलेत त्यांनी, अगदी खऱ्यासारखे वाटतात. तर ही लहान मुलांची खेळायची बाग आहे. याच्या बाजूलाच नाना नानी पार्क आहे आणि त्याच्या पुढे ओपन जिम आहे. आणि ही जी बाग दिसते आहे ना ही लहान मुलांसाठी खेळण्याची आहे. पूर्वी पण होती इथे, पण यांनी ना आता हे रिन्युएट केलेलं आहे. सो बरेचसे त्यांनी लाईटिंग केलेलं आहे. छान छान प्राणी पक्षी असे आणून लावलेले आहेत. आणि ना लहान मुलांना सुद्धा हे सगळं बघून मजा येते. आता बघा इथे हे खोटेच पक्षी लावलेले आहेत पण इतके सुंदर दिसतात. पुढे बदक आहे आणि छान वाटतं कारण एक उजेड होता व्यवस्थित, असं काही अंधार वगैरे वाटत नव्हता जास्त. हे हरिण लावलेलं आहे आणि लाईट्स आहेत ना, हे खूप छान वाटतं बघून लहान मुलांना पण. एक तर प्राणी दिसतात आणि त्याला लाईटिंग पण आहे, छान वाटतं. आता हा जो दिसतोय ना हा झोपाळा आहे आणि या झोपाळ्यावर फुलपाखरू लावलेलं आहे आणि ते हलतंय छान, चक्क पंख त्याचे हलतात. खालचा झोपाळा मी शूट नाही केला कारण इतर पण बाळं त्याच्यावर बसली होती आणि मला नाही वाटत त्यांचं असं शूट करून मी नेटवर द्यावं. एक खारुताई वगैरे होती आणि लहान मुलांना ना खेळायला खूप मजा येते इथे. आणि आपल्याला सुद्धा एकदम फ्रेश वाटतं कारण ते इथून तिथून धावत असतात सगळे आणि त्यांचा तो आरडाओरडा. आणि काही नवीन वस्तू त्यांना दिसली ना की ते जे असतं ना, वाव, ते इतकं छान वाटतं ऐकायला. तर आम्ही शिवाजी पार्क फिरून आलो. आता माझ्या फ्रेंड्स आल्या होत्या घरी. त्याच्यानंतर मग आम्ही शिवाजी पार्कला गेलो कारण माझ्या मुलीला बाहेर फिरायचंच होतं. आणि जसं तुम्ही बघितलं टांगा, शिवाजी पार्कला जो टांगा असतो ना तर त्याच्यात तिला बसायचंच असतं. त्याशिवाय तिला असं बाहेर गेलोय आपण असं वाटतच नाही. त्याच्यामुळे आमचं एव्हरी संडे किंवा वीकेंड ते टांग्याचं असतं. तर आज पण बसलोच आहे टांग्यामध्ये. आता घरी आलो. ती येता येतात झोपून गेली, माहीत नाही खेळली बरेच आणि सर्वांनी ती दुपारी पण झोपली नव्हती आज. सो ते झोपलेली आहे. आता जेऊ. संध्याकाळी एवढं बऱ्यापैकी खाणं झालं होतं कारण सगळे आले होते माझे फ्रेंड्स आणि आम्ही इतक्या वर्षांनी भेटलो. म्हणजे एका मैत्रिणीला तर मी तिच्या लग्नात भेटले होते 3-4 वर्षापूर्वी. तिला आज आम्ही सगळे भेटलो. जो खूप छान वाटलं. मी काही शूट नाही केलं भेटलो वगैरे बिकॉज एक तर गप्पा आणि हे सगळं होत असतं आणि खूप पर्सनल गोष्टी आपण शेअर करत असतो एकमेकांशी. सो मी काही शूट नाही केलं ते. पण खूप छान वाटलं. इतक्या वर्षांनी मी सगळ्या फ्रेंड्सला भेटली. फार बरं वाटलं आणि सगळ्या पहिल्यांदाच माझ्या घरी आल्या होत्या एवढ्या 3 वर्षात. तर छान वाटलं. आता जेवून घेते. आता बघू उद्या संडे आहे काय करतोय. संध्याकाळी आम्ही कोथिंबीर वडी, समोसे, बटाटा वडे असा बेत होता आणि चहा. तर आता तेच आहे.
आता जेवताना आम्ही फक्त वरण भात केलेला आहे आणि माझ्या फ्रेंडनी ही नारळाची बर्फी आणली आहे की मला आवडली आहे, छान आहे. थँक्यू तन्वी. माझी मुलगी 9 वाजता वगैरे झोपली होती. मला वाटलं की ती झोपेल आता, कारण ती पूर्ण दिवसभर झोपली नव्हती. पण आत्ता जवळजवळ 9:15 वाजला आहे आणि ती अजून जागी आहे, खेळते आहे. आणि आता खायला बनवून घेतलं तिने माझ्याकडून. थोडंसं खाल्लं आणि हां आणि काय आणि हां ती खेळतेच आहे अजून. आता कधी झोपते काय माहिती. एक तर वर्किंग सॅटर्डे होता, त्यानंतर माझे फ्रेंड्स आले, मग आम्ही दादरला शिवाजी पार्कमध्ये गेलो. तिथे सर्व टांगा हे सगळं राईड झालं. घरी येऊन असं वाटलं आता ही झोपली तर आपण पण पटकन आवरून झोपूया, पण नाही, जसं ठरवतो तसं कधीच होत नाही. आता बघू कधी झोपते. एसी लावायचं आहे. हां लाव, एसी लाव, एसी लागतो. आणि तू कोणाकडेही गेलं की 2 गोष्टी लागतात, तर बेडरूम आणि एसी. बघू आता कधी झोपते. बाय.